तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपला होता विटा ते बदामी हंपी ते जगन्नाथपुरीचा दुसरा दिवस. सकाळी लवकर उठून आधी टेंट वगैरे आवरून घेत होतो. हरी मंडळी, शुभ सकाळ. तर आपण काल या पेट्रोल पंपवर मुक्काम केलता आणि आजचा प्रवास आम्ही चालू करतोय. पॅकेजिंग वगैरे सगळी केलेलं आहे आम्ही. आणि आता थोड्याच पुढे इकडं कर्नाटक बाउंड्री पण लागणार आहे. तर भेटू तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये. सकाळी सूर्यदेवानी पण आपल्याला चांगलं दर्शन दिलं. दर्शन घेऊन झाली शुभ प्रवासाला सुरुवात. सकाळचं एवढं सुंदर वातावरण झालं की त्या बघून मन पण प्रसन्न झालं. थोड्याच पुढे जाऊन आम्ही चहा घेण्यासाठी थांबलेलो. पैसे द्यायला गेलो तर दादाने आमच्याकडनं पैसे पण घेतले नाहीत त्याचे. तर दादांचा आभारी आहे. गीतेमधली एक लाईन सांगायची होती, माणूस जसा विचार करतो तसा तो घडतो. शेवटचा विचार महत्वाचा असतो. म्हणजे मृत्यूचा नाही तर प्रत्येक दिवसाचा शेवटचा. आज तू कशाचा विचार करतोस तेच उद्या तुझं भविष्य असणार आहे. थोड्या वेळ जरा सावलीला थांबलेलो. सायकल वगैरे इकडे लावले. कालचाच गाजर सालवा थोडा राहिलेला तो खाऊन घेतोय. शंकरपाळ्या वगैरे पण आहेत. तर आम्ही थांबलेलं बघून एक दादा पण थांबलेले. त्यांनीच त्यांच्या किटलीतलं आम्हाला थोडंसं दूध पण दिलं. त्यांचा पण खूप आभारी आहे. मला रस्त्यावरून जाताना चांगला पाण्याचा सोर्स दिसलाय. तर आता आपण इथंच थोडं फ्रेश वगैरे होऊन घेणार आहे. तर आपण कर्नाटकमध्ये आलोय पुढे. तर या दादाने आपल्याला पाणी बॉटलनी लस्सी वगैरे दिली. दादा, नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? दीपक. गाव? ओके, थँक्यू. उन्हाचा तडाखा पण वाढलाय आणि आता आम्ही थोडंफार काय तर खाण्यासाठी इथं थांबलेलो आहे. आता थोडंसं ORS पण आधी करून पिणार आहे आणि थोडंसं खाऊन जरा वेळ रेस्ट घेणार. सायकलमध्ये थोडीशी हवा कमी झाल्या. तर आता दादांकडून थोडी हवा मारून घेणार आहे. मला तर कन्नड कळत नाही, पण दयाचं त्यांच्यावर चाललंय बोलणं. त्यांनी आपल्याला मदत केली. सोडा वगैरे, बिस्किट वगैरे सगळे. आल्यावर या दादाने पण आपल्याला थोडेसे पैसे देऊन खाण्यापिण्यासाठी मदत केली. मी प्रज्वल. तर आता आपण कर्नाटकमध्ये राबकावी, रुडाल अशा ह्या गावामध्ये आहे आणि आजचा मुक्कामसाठी थांबलोय. तर आता हा डायरेक्ट पेट्रोलियम आहे. इकडं आता आम्ही टेंट वगैरे लावून घेणार आहे. तरी आज आपण 71 किलोमीटरचा प्रवास पार केला आहे आणि उन्हामुळे थोडाफार आपल्याला त्रास पण झाला आहे. तर आजच्या दिवसाचा प्रवास आम्ही इथंच थांबवतोय. थोड्याच वेळात आता आम्ही इथं टेंट वगैरे लावून घेणार आहे. आता आम्ही टेंट वगैरे पण लावून घेतोय. जर तुम्हाला पण आमचा हा प्रवासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.